स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी जो काँग्रेसचा उमेदवार आहे त्याला काँग्रेसने जे उभं केलेलं आहे त्या उमेदवाराला सर्व दूत माहीत आहे का बाबा ही काँग्रेसची सीट नसून हे कशा तरी काँग्रेसने आपला उमेदवार उभा करावा. त्या माझे मित्रच आहेत ते जे उभे आहेत ते. परंतु आम्ही सांगू इच्छितो का बाबा इथे कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी आमचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला 546 वोट तर मिळणारच आहे. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे जे वोटं अजून अपक्ष आलेले नगरसेवक आहे त्यांच्या माध्यमातून आमचे नातेवाईक आहे, कोणी ओळखीचे आहे, आम्ही त्यांना पकडून जास्तीत जास्त किती वोटं अजून जमा करता येईल याचा आम्ही विचार करत आहे. आणि येणाऱ्या आता 18 तारखेला जेव्हा निवडणूक होईल तुम्हाला लक्षातच येईल का आम्ही कमीत कमी भरघोस मतांनी ही सीट इथे या ठिकाणी विधान परिषदेत निवडून येणार आहे. याबद्दल काही इतकीची काही मनाला काही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. भाऊ, भारतीय जनता पार्टीने आपले नगरसेवक मेंबर यांना नागपूरच्या बाहेर पाठवलेले आहे. काय मागे याचे कारण आहे? कारण की अपोजिट पार्टी म्हणत आहे की बाबा BJPला काही तर हे आहे की बाबा आमचे काही मेंबर फुटू शकते. असं काय कारण आहे की त्यांना? आमची पार्टी एक शिस्तबद्ध पार्टी आहे. आमच्या पार्टीमध्ये पहिले राष्ट्र, त्याच्यानंतर पार्टी, त्यानंतर स्वतःचा विचार करणारी अशी आम्हाला शिकवण आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्या भीतीपोटी किंवा आमचे नगरसेवक त्या भीतीपोटी गेलेले नाही आहे. तिथे एक आमचं प्रशिक्षण वर्ग आहे सगळ्या नगरसेवकाचं रामभाऊ माळगी प्रबोधिनी इथे. त्यामुळे त्या वर्गासाठी सगळे नगरसेवक गेलेले आहे. आज सगळ्या लोकांना एकत्र ठरणे, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर 5-6 महिन्यानंतर कुठेतरी एखादी ही परंपरा आहे. आणि मुख्यतः तुम्हाला सांगू इच्छितो का प्रत्येक नगरसेवकाने आपल्या स्वतःच्या पैशांनी गोव्याला जाण्याचा केलेला आहे. आणि एकत्र येणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक त्या बसनी गेले, त्यांचा एकामेकाचा आविष्कार झाला, प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतील या उद्देशाने ती गोव्याला तो टूर झालेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला कोणी फोडेल बुवा आणि कोणी होईल असा आमच्या पार्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा. आमच्याकडे एक आदेश आला वरून, आमच्या नेतृत्वाने आदेश दिला, त्याप्रमाणे सगळे आमच्या इथे कार्यक्रम होतात. निश्चितच यावेळेस भारतीय जनता पार्टीचा आमचे डॉक्टर राजू पोद्दार निवडून येतील याबद्दल मनात कोणताही शंका नाही आहे.